आणि आता मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने 4 अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे दिले होते। मात्र याबाबत सुनावणी सुरू होत नसल्याने राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्यात। याबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली आहे आणि या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे यासह अनिल परब हे उपस्थित होते। दरम्यान अतिथीगृहावर ही बैठक पार पडली आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आमच्यासोबत जोडले गेलेत। तुषार, काय सांगणार? मराठा आरक्षण उपसमितीची बैठक ही आता पार पडली आहे, काय यामध्ये चर्चा झाली? मोहिनी, काही वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावरती अत्यंत महत्त्वाची अशी मराठा उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीला अशोक चव्हाण समितीचे प्रमुख उपस्थित होते। त्याचप्रमाणे अशोक चव्हाण असतील, एकनाथ शिंदे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, या तिन्ही पक्षांचे आपल्याला सदस्य उपस्थित असताना पाहायला मिळतात। संपूर्ण राज्यभर आपण जर पाहिलं असेल तर मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा आंदोलन उभं राहताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे कायद्याच्या आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 मुद्द्यांवरती चर्चा झाली, ती म्हणजे नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश। त्यापैकी नोकर भरती संदर्भामध्ये आज महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे की आता राज्यामध्ये 12,500 पोलिसांची भरती केली जाणार आहे। त्यामध्ये मराठा समाजाला नेमकं आरक्षण कसं द्यायचं, त्याचा कोटा कसा असणार आहे। एमपीएससीची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। जर एमपीएससी परीक्षा घेतली तर मराठा समाजाचे विद्यार्थी त्यांना कसं आरक्षण देण्यात येणार आहे, या सर्व मुद्द्यांवरती आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आणि या बैठकीचं ब्रीफिंग स्वतः अशोक चव्हाण आपल्याला आज रात्री मुख्यमंत्र्यांना देताना पाहायला मिळणार आहे आणि या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री तोडगा काढणार आहेत, निर्णय घेणार आहेत। नेमका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भामध्ये काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी आपल्याला पाहावं लागेल संपूर्ण राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन उभं राहत असताना आज उपसमितीची बैठक पार पडलेली आहे। आज या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होतोय आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की यापूर्वी देखील बैठका झाल्या होत्या, मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय होताना पाहायला मिळत नव्हता। आज नेमकं उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। मोहिनी, नक्कीच तर या बैठकीनंतर नेमका निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात काय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या बैठकीमध्ये नोकर भरती संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचं आपल्याला समजतंय। दरम्यान धन्यवाद तुषार दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। दरम्यान पुण्यात सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना डावलून इतरांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याप्रकरणी मराठा समाज आता आक्रमक झालाय। महावितरण कंपनी अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी उमेदवार निवड यादीची प्रत्यक्ष पडताळणी सुरू आहे आणि या भरतीत मराठा एससीबीसी आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना समाविष्ट केलेलं नाही। तसंच शासनाने दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याने ही भरती रद्द करण्याची मागणी करत पुण्याच्या रास्ता पेठ पॉवर हाऊस इथं आंदोलन करण्यात आलं। याच वेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। ऊर्जा खात्याच्या अंतर्गत महावितरण कंपनीने मे 19 मध्ये जाहिरात जी काढली होती उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी, या पदाकरता गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये या नियुक्त्याची यादी पक्की होती आणि यादीमध्ये एससीबीसीचे जे 285 उमेदवार आहेत त्यांना शासनाने ऊर्जा वितरण कंपनीने महावितरण कंपनीने जे नियुक्ती द्यायला पाहिजे होती तातडीने ती दिली गेलेली नाही।